32 वाहनांचा वापर करण्याचा प्लॅन होता अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे। आताची महत्त्वाची बातमी दिल्ली स्फोटासंदर्भातली आहे। 32 वाहनांचा वापर करण्याचा प्लॅन होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। उमर आणि मुजम्मिल कडून विविध ठिकाणी रेकी सुद्धा करण्यात आली होती असं सुद्धा सूत्रांकडून कळतंय। गर्दीच्या ठिकाणी रेकी केल्याची माहिती दिल्लीतल्या स्फोटासंदर्भात झी 24 तासकडे माहिती आलेली आहे। दहशतवाद्यांनी 32 वाहनांमधून स्फोट करण्याचा प्लॅन आखलेला होता अशी माहिती आता तपासातून उघड झाली। यासाठी उमर आणि मुजम्मिलनं दिल्लीमध्ये विविध ठिकाणी रेकी सुद्धा केली होती। गर्दीच्या ठिकाणांचा या दोघांनी आढावा घेतलेला होता, तिथली रेकी केली होती अशी सुद्धा माहिती आता समोर आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी दिल्लीमध्ये स्फोट झालेला आहे आणि त्या स्फोटामुळे संपूर्ण देश आताही हादरलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा या स्फोटासंदर्भातला कसून तपास सध्या केला जातोय। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे। उर्वशी, दहशतवाद्यांनी 32 वाहनांमधून स्फोट करण्याचा प्लॅन आखलेला होता, मात्र हा प्लॅन त्यांचा नाकाम झालेला आहे, त्यांना त्यामध्ये अपयश आलेलं आहे। अधिकची माहिती काय आहे या संदर्भात? खूप मोठा कट असा जे त्याची प्लॅनिंग सुरू होती असं समजून येत आहे आणि तोच कट आज आता उघडीस आला आहे। इन्व्हेस्टिगेशन जे झालं आहे आणि आपले जे सूत्र आहेत त्यांच्या अनुसार आपल्याला हे समजतंय की 32 असे वाहनं आहेत, जुने असे वाहनं आहेत, कार आणि वेगळ्या वेगळ्या अशा मॉडेल्स आहेत जे हे दहशतवादी उपयोग करणार होते याचा आणि त्यात स्फोटक भरून ते वापरणार होते असं समजून येत आहे। 32 असे जुने वाहन ते वापरणार होते। आतापर्यंत आपल्या समोर i20 आणि इकोस्पोर्टचं कुठे ना कुठे एक कसा कनेक्शन आहे ते लक्षात येतोय। बरोबरच ब्रेझाला सध्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिशियल्स शोधतायत, पण हेही समजून येत आहे की वेगवेगळ्या ठिकाणी जे रेकी केली गेलेली आणि एक मोठा कट असा आखला गेलेला असं समजून येत आहे। हे सांगण्यात येत आहे की या सगळ्या 32 वाहनांना स्फोटक भरून वेगवेगळ्या जागी विविध जागी जे आहे त्याला ठेवून एक मोठा असा साखळी बॉम्ब स्पॉट करण्याचा कुठे ना कुठे एक प्लॅन होत होता असं समजून येत आहे। हेही समस्या आहे की सध्याच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये की ह्या ज्या 32 गाड्या आहेत ते नेमकं नवीन गाड्या असे नाही, मात्र जुन्या गाड्या यूज करणार होते, जुन्या गाड्या वापरणार होते, कारण की कोणालाही संशय यावं नाही। पण मात्र आता इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्सने हे पूर्ण कट उघडीस केला आहे आणि हे सांगितलं आहे की कशा प्रकाराने जी आहे वेगळ्या लेवलचं एक विविध ठिकाणी एक मोठा असा स्फोट करण्याचा यांचा इरादा होता। एका ठिकाणी नाही, विविध जागी आणि सगळे मोठे मोठे टुरिस्ट स्पॉट म्हणा किंवा मॉल्स म्हणा हे सगळे टार्गेट लाईनमध्ये आहे। जसं जसं आपण बघतोय की चौकशी वाढत चालली आहे तसं तसं हेही समजतं आहे की कसं मोठ्या प्रमाणाने हा कट रचला गेलेला। सातत्याने चौकशीचा जो एक ऑर्बिट आहे, चौकशीचा एक जो होरायझन आहे तोही वाढताना आपल्याला दिसून येत आहे। अगदी उर्वशी, आपण अशाच आमच्यासोबत जोडलेले राहा। आपल्यासोबत आहे लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर, आंतरराष्ट्रीय विषयाचे ते अभ्यासक सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत। सर, हा संपूर्ण जर आपण दिल्ली स्फोट पाहिला तर यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर येतात, विषय समोर येतात, धागेदोरे पोलिसांना आणि तपास यंत्रणांना सुद्धा सापडतात आणि आताची महत्त्वाची बातमी अशी आहे की 32 जुन्या वाहनांमधून हा मोठा साखळी बॉम्बस्फोट त्यांना घडवायचा होता, स्फोट घडवायचा होता, मात्र तो यशस्वी ठरलेला नाहीये त्यांचा प्लॅन। काय कसं पाहता तुम्ही या सगळ्याकडे? नक्की श्वेता, हे अत्यंत भयानक आहे आणि मागच्या काही दिवसांपासून साधारणतः 2900 किलो स्फोटक मटेरियल मिळत असेल आणि संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्लीपर सेल त्याचबरोबर दहशतवाद्यांचं नेटवर्क हे एक प्रकारे बस्ट होताना आपल्या समोर येते। त्याच्यामुळे दिल्लीमध्ये रेड फोर्टच्या समोर झालेला जो हल्ला होता तो फक्त एक ज्याला आपण म्हणतो टिप ऑफ आईसबर्ग, हिमनगाचं टोक असल्यासारखं होतं आणि खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले करण्याचा त्यांचा डाव त्या ठिकाणी होता आणि त्याच अनुषंगानं 20 टायमर त्याचबरोबर बॅटरीज त्या ठिकाणी मिळाल्या होत्या। आता तुमची जी बातमी त्या ठिकाणी येते की साधारणतः 32 वेगवेगळ्या वाहनांचा वापर करून त्यांना संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सिरियल ब्लास्ट त्या ठिकाणी करायचे होते। आतापर्यंतचा जो तपास आहे किंवा
किंवा जे इनपुट आलेले आहेत त्याच अनुषंगाने या सगळ्या गोष्टी पुढे जाताना दिसत आहेत. श्वेता, एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की दहशतवाद्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जैश ए मोहम्मदचं मॉड्यूल सरळ सरळ आपल्याला समोर येताना त्या ठिकाणी दिसतंय. 2019चा पुलवामा हल्ला जो होता त्यामध्ये सुद्धा कारचा वापर करण्यात आला होता आणि आताच्या सुद्धा हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मद अशाच प्रकारे कारचा आणि स्लीपर सेलचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे बॉम्ब हल्ले करण्याचा त्यांचा प्लॅन आहे. दहशतवाद्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहिलं तर अशा प्रकारे कारचा वापर करणं किंवा वाहनांचा वापर करणं हे त्यांच्यासाठी फायद्याचं ठरतं. कारण पहिली गोष्ट, अमोनियम नायट्रेट आणि फ्युएल इंजिन ऑइल याला जर आपण त्या ठिकाणी एकत्र केलं, ज्याला आपण ANFO म्हणतो, अमोनियम नायट्रेट आणि फ्युएल ऑइल, म्हणजे थोडक्यात एका बाजूला जे आहे अमोनियम नायट्रेट सारखं स्फोटक मटेरियल वापरायचं आणि त्याच्या सोबतीला डिझेल, केरोसिन, पेट्रोल हे जर त्या ठिकाणी मिक्स केलं तर अतिशय त्याची दाहकता त्या ठिकाणी वाढते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या गोष्टी ज्या आहेत, या वाहनाचं जे पेट्रोल टँक त्या ठिकाणी असेल किंवा CNG टँक असेल त्याला बस्ट केलं, त्याला फोडलं किंवा त्याच्यासोबत जर मिक्स केलं तर स्फोट जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, वाहन हे मुव्हिंग प्रोजेक्टाईल असल्यामुळे कुठल्याही महत्वाच्या टार्गेटला त्याला धडकण्यासाठी, VVIP ला टार्गेट करण्यासाठी किंवा महत्वाच्या स्थळांना उद्ध्वस्त करण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो. हे टेररिस्ट चांगल्या रीतीने ओळखतात. म्हणूनच अशा प्रकारे आपल्या एकूण सिस्टमचा जो आहे त्यातल्या उणिवांचा फायदा घेऊन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं जुन्या व्हेकल्सचं आणि त्यामध्ये अशा प्रकारचं फिटिंग करून स्लीपर सेलच्या मदतीनं संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे हल्ले करायचे, असा त्यांचा डाव त्या ठिकाणी असेल. पण अतिशय ज्याला आपण म्हणू की मुस्तैदपणे आपल्या सिक्युरिटी एजन्सीजना आणि इंटेलिजन्स एजन्सीजनं हे वेळीच त्या ठिकाणी हुडकून काढलं आणि त्यांचा डाव आज घडीला जो आहे फसलेला दिसतो. पण अजूनही मला वाटतं की साधारणतः 250 ते 300 किलो अमोनियम नायट्रेट कुठे आहे त्याचा आतापर्यंत जो आहे पत्ता त्या ठिकाणी लागलेला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, हे देशद्रोही, हे जे घरभेदी आहेत त्यांचं स्लीपर सेलचं नेटवर्क आता सुद्धा जे आहे संपूर्ण भारतामध्ये कार्यरत आहे. म्हणून आणखीनही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सतर्क राहणं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्शन घेणं आवश्यक आहे. ही फक्त जी आहे वेगवेगळ्या घटनांमधली एक कडी आज ओपन झालेली मला त्या ठिकाणी दिसते. आणखीनही येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला या संबंधितल्या वेगवेगळ्या बातम्या आणि तशा प्रकारचे इनपुट मिळतीलच. अगदी धन्यवाद सतीश ढगे सर दिलेल्या या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी आणि धन्यवाद उर्वशी आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी. आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय, गर्दीच्या ठिकाणी यांनी रेकी केल्याची माहिती समोर आलेली आहे. दिल्ली स्फोटासंदर्भातली आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय. उमर आणि मुजम्मिलने एकत्रपणे अनेक ठिकाणांची रेकी केलेली होती. 32 वाहनांमधून त्यांना स्फोट घडवायचा होता, तसा त्यांनी कळ टाकलेला होता, मात्र त्यामध्ये ते अपयशी ठरले.